नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज सॅटर्डे असल्यामुळे जे काल मी मेजरमेंटने सगळं बाजूला काढून ठेवलेलं म्हणजे इडली डोशाच्या बॅटरसाठीचं ते सकाळी जाताना मी भिजत घालून गेलेली. ॲक्च्युली थोडा बराचसा जास्त वेळ होतो, म्हणजे एक 5-6 तास भिजला तरी भरपूर होतं, पण हे जवळपास 12 तासापेक्षा जास्त भिजलेलं असतात. पण काय करणार, मी जेव्हा येते त्या टायमिंगला जर मी भिजत घालायला गेले तर ते काही शक्य होत नाही. आणि मग ते सचिनला सांगितलं तर त्याला पण ते जमण्यासारखं नसतं, म्हणून मी सकाळीच जाताना भिजत घालून जाते. सचिनला मी थोडासा दुपारी भात एक्स्ट्रा लावायला सांगितलेला, तर त्याने थोडासा भात एक्स्ट्रा लावलाय. आणि तुम्ही पोह्यांच्या ऐवजी किंवा साबुदाण्याच्या ऐवजी थोडासा जो शिळा भात असतो, शिळा म्हणजे जो सकाळचा भात तुम्ही संध्याकाळी जो वापरता ना तो शिळा भात, तसा भात तुम्ही इडली डोशाच्या पीठ बनवताना त्याच्यामध्ये वापरायचा. म्हणजे त्याने मऊ लुसलुशीत पण होतात आणि पांढरा शुभ्र पण इडल्या व्हायला मदत होते. तर सचिन नेहमी पण बघा, त्याला पण सवय लागली अशा एकावर एक अशा 2 प्लेट तो नेहमी घालून ठेवतो. म्हणजे मीच सांगते त्याला बऱ्याच वेळा की म्हणजे माझी सवयच आहे ती की 1 प्लेट आतमध्ये असेल पण त्याच्यावरती अजून 1 प्लेट एक्स्ट्रा घालून ठेवायची. म्हणजे रात्री वगैरे झोपताना बऱ्याच वेळा, इतर वेळेस ते एवढं नाही पण रात्री झोपताना मी बऱ्याच वेळा तसंच घालून ठेवते. तर आज येताना मी दही घेऊन आलेली. दही ॲक्च्युली याच्यासाठी की आज मला करायचं होतं, काल मी तुम्हाला म्हटलेलं मला दम आलू करायचं, तर दम आलूमध्ये मी बऱ्याच वेळा फक्त दही टाकूनच करते. म्हणजे पण हे ज्या रेसिपीज असतात ना या अशा सॅटर्डेलाच केल्या जातात, इतर वेळेस मी काही करत नाही मधल्या दिवसामध्ये. तर हा जो डब्बा आहे कॉर्नचा, त्यातले कॉर्न थोडेसे मी एकदा बॉईल केलेले आणि थोडेसे उरलेले. तर आता म्हटलं संध्याकाळी नाश्त्याला होतील ते, कारण मला बराचसा वेळ जाईल हे सगळं आवरेपर्यंत, म्हणून ते आता मी ते कुकरला गरम करून घेणार आहे. कारण मला बटाटे पण लावायचे कुकरला, तर म्हटलं बटाटे बरोबर ते पण उकडले जातील, म्हणून ते बाईटला काढून घेतले. आणि तो जो डब्बा रिकामी झालेला ना तो मी धुवून घेतला आणि त्याच डब्यामध्ये मी आता दही काढून ठेवलं. म्हणजे परत अजून एक वेगळा काचेचा डब्बा घालून काढायला नको, कारण बऱ्याच वेळा मला पण ती भीती असते की म्हणजे काचेचे कंटेनर असले तरी आणि जे म्हणजे जेव्हा आपण वापरतो ते थोडे सांभाळण्याची भीती असते. म्हणजे मी आता ते पण वापरताना खूप काळजी, म्हणजे अगदी काळजी घेऊनच मी वापरत असते, त्याच्यामुळे खूप जास्त मी काढत नाही. जेव्हा मील प्लॅनिंग होते ना, जेव्हा भाज्या वगैरे सगळ्या असतात ना तेव्हाच ते सगळे एकदम काढले जातात, नाहीतर मग नेहमी माझ्याकडे रोटेशन्समध्ये असतात. म्हणजे शक्यतो जर गरज नसेल तर मी जो आहे तोच वॉश करून वापरते. तर त्याच्यानंतर जे बटाटे आपण काल ऑनलाईन मागवलेले, तर त्यातले थोडेसे बटाटे, म्हणजे काही आता 2 माणसांसाठी संध्याकाळसाठी आणि एका वेळेसाठी, उद्या सकाळसाठी ही ग्रेव्ही मला ठेवायची नाहीत. म्हणजे ज्यावेळेस मला अगदी कमी तिथल्या तिथे काही ग्रेव्ही करायची असते एका वेळेसाठी ना, तर दम आलू खूप छान होतात. आणि दह्यातले काही खूप जास्त पण ग्रेव्ही होत नाही, दही असल्यामुळे, फक्त दही असल्यामुळे ना तिथल्या तिथेच होते. ती मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आजच्या व्लॉगमध्ये. आणि याच्या आधी पण खूप आधी मी एकदा दम आलूची रेसिपी खूप सुरुवातीला केलेली आहे आपल्या चॅनलवर शेअर, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दम आलूची रेसिपी मिळेल बघायला. तर आता हे बटाटे जे आहेत ते धुवून घ्यायचे, त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि ते एका साईडला ठेवून घेते. आणि आज आपण करणार आहोत पोळी मसाला जो करणार आहे, कारण तो पण करून मला बरेच महिने झालेले आहेत, तर तो पण आज तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार करते. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं, आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप छान अशा कमेंटने तुमचं जे प्रेम दाखवलं त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि आपले ब्लॉग कुठपर्यंत बघितले जातात ना, म्हणजे मला माहिती पण होतं, म्हणजे पुण्यात ना जास्तीत जास्त बघितले जातात हे मला माहिती होतं, पण आज कमेंटमार्फत ते दिसलं देखील. पुणा, वाशी, नाशिक, त्याच्यानंतर नवी मुंबई, त्याचबरोबर डोंबिवली, त्याच्यानंतर दादर, अशा बऱ्याच ठिकाणाहून, वेगवेगळ्या ठिकाणाहून आपले ब्लॉग म्हणजे बघितले जातात. खूप छान वाटतं. आणि अशाच कमेंट्स करत राहा, कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत मला पण कळत नाही की एक्झॅक्टली ब्लॉग कुठे बघितले जातात किंवा कोण कोण आहे आपल्या या फॅमिलीमध्ये. फॅमिली मेंबरशी ओळख होणं देखील तेवढंच गरजेचं असतं. जसं तुम्ही मला सगळ्याजणी ओळखतात तसं मला पण तुमची ओळख असेल तर मी पण तेवढ्याच याने तुमच्याबरोबर गप्पा देखील मारू शकते. तर माझा पण प्रयत्न तोच असतो की नेहमी तुमच्याबरोबर बाकीच्या ह्या गोष्टी शेअर करते तशा इतर गोष्टी पण शेअर करायच्या असतात मला. तर छान छान अशा कमेंट करा. आणि हो, अजून चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही डेली व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जसा तुम्हाला त्याचा उपयोग होतोय, म्हणजे बऱ्याच मैत्रिणींनी आपलं हे सांगितलंय की तुझ्या मील प्लॅनिंगचा आम्हाला बराचसा उपयोग होतो, तर त्यासाठी आपलं चॅनल नक्की तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर रेकमेंड करा. तर चला, आता हा मसाला बनवण्यासाठी बघा मी ते जे साहित्य घेतलेलं आहे ते याच्यासाठी जो पोळी मसाला आहे त्याच्यासाठी बेसिक साहित्य लागतं, खूप जास्त असं काही लागत नाही.
इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ ना तुम्हाला तेलामध्ये भाजायची असेल तर तुम्ही भाजली तरी चालेल, पण मी तेलामध्ये ती काही भाजून घेणार नाही. अगदी काही तेलाची गरज नसते, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही भाजून घ्यायची, पण अगदी खरपूस अशी ती लाल लाल अशी होईपर्यंत ना भाजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर 1 पेला चण्याची डाळ घ्यायची, म्हणजे 1 पेला उडदाची डाळ आणि 1 पेला चण्याची डाळ. तर चण्याची डाळ पण तुम्हाला तसंच करायचं, अगदी खरपूस रंगावर भाजून घ्यायची. ती भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये ना तुम्हाला अगदी 1 चमचा म्हणजे मोजून 1च चमचा तुम्हाला आपली जी तूर डाळ आहे ना ती घ्यायची. तूर डाळीच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये मसूर डाळ पण घेतली तरी देखील चालेल, पण तूर डाळीने थोडीशी चांगली टेस्ट येते, म्हणजे या 3 डाळींनी तर टेस्ट खूप चांगली येते. तर आता या तिन्ही डाळी एकत्र मी मिक्स करून परत एकदा छान गरम करून घेते आणि या कुरकुरीत झाल्या पाहिजेत, अगदी मस्त अशा लालसर रंग आला पाहिजे, म्हणजे त्यांना बारीक खूप छान होतात मिक्सरला, नाहीतर थोड्याशा जाडसर वगैरे राहिल्या जातात. तर तसं होऊ नये म्हणून आपण छान कुरकुरीत करून घ्यायच्या. मी इथे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहेत आणि आता 4 ते 5 आहेत त्या आपण याच्यामध्येच ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी थोडेसे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, तीळ पण आपण भाजून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला ना एक चिंचेचा म्हणजे तुकडा टाकायचा, म्हणजे अगदी थोडासा गोळा जो असतो अर्धा इंच म्हणा किंवा आल्याचा जेवढा अर्धा इंचाचा तुकडा असतो ना तेवढा तुम्ही घ्यायचा आहे आणि तो आपल्याला याच्यामध्ये जेव्हा आपण करू ना तेव्हा वाटून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता पण लागतो. आता हे सगळं साहित्य एकत्र मिक्स केलंय बघा मी. तूर डाळ आहे, उडीद डाळ आहे, त्याचबरोबर चणा डाळ आहे, त्याचबरोबर मिरची आहे, कढीपत्ता आहे, थोडेसे तीळ आहे. हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी चिंच टाकायची. चिंच काही भाजायची वगैरे गरम करायची गरज नसते. आता हे जेव्हा आपण मिक्सरला लावू ना तेव्हा त्याची पण एक पद्धत असते. सर्वात आधी ना मिरची, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि चिंच हे पहिलं एकत्र लावायचं आणि नंतर सगळ्या डाळी लावायच्या असतात. पण मी आता मला सवय झालेली आहे, मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी एकत्रच मिक्स केल्या आणि त्या थंड व्हायला देणार. आणि थंड झाल्या ना की मग आपण मिक्सरला याची बारीक पूड करून घ्यायची. अगदी खूप बारीक अशी करायची नाही, थोडीशी आपण किंचितशी ना जाडसर ठेवायची, म्हणजे ती खाताना खूप छान लागते. तर आता आपले ना हे बटाटे आहेत तोपर्यंत कुकरला लावून झालेले, थंड झाले, तर ते आता व्यवस्थित सोलून घेऊ. आणि सोलून घेतल्यानंतर ना त्याला ना चमच्याने थोडे थोडे होल करून घ्यायचं. त्या जो काट्याचा चमचा असतो ना त्याला छान असे टोकेरी पुढे असतात, त्याच्यामुळे तुम्ही त्याने करा किंवा मग आपली टूथपिक वगैरे असते त्याने त्याला छान असे होल करून घ्यायचे, म्हणजे मसाला आतपर्यंत खूप छान म्हणजे लागला जातो. बटाट्यांना मीठ वगैरे खूप छान लागलं जातं. तर इथे बघा आता मी मिक्सरला ही पूड करून घ्यायची आहे, म्हणून पूड पण पटकन होते. फक्त तुमची जर डाळ व्यवस्थित भाजलेली नसेल तरच थोडासा प्रॉब्लेम होतो, पण नसेल तर अगदी पटकन आणि मस्त अशी बारीक पण नाही म्हणता येणार, थोडीशी किंचितशी जाडसर करायची. आणि हे मी जे एक क्वांटिटीने तुम्हाला दाखवलं, म्हणजे एक पेल्याच्या क्वांटिटीने ज्या दाखवलं ना त्याने बरीचशी अशी पावडर होते आणि ही 5-6 महिने तर तुम्हाला आरामात जाईल, कारण आपण काही ही खूप जास्त वापरत नाही. ही जर तुम्हाला चटणी म्हणून खायची असेल ना तर ही अशीच घ्यायची. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकलात तर भाकरी बरोबर वगैरे छान लागते, किंवा तशी खायची नसेल तुम्हाला तर ही ना याच्यामध्ये ना गरम पाणी ॲड करायचं आणि वरून तुम्ही ना परत त्याला कढीपत्ता, हिंग, राई, त्याचबरोबर थोडंसं कढीपत्ता असं सगळं टाकून आहे ना त्याला फोडणी द्यायची. मग ती चटणी तुम्ही अशी ओलीसरची चटणी असते ना ओलसर अशी, ती म्हणून पण खाऊ शकता. तर इथे ना मी आता 2 ते 3 चमचे दही घेणार आहे आणि दही ना खूप अगदी छान फेटून घ्यायचं, म्हणजे गुठल्या कुठेतरी राहिल्या नाही पाहिजेत. तर याचीच आपण ग्रेव्ही करणार आहोत. तुम्हाला जे काही मसाले असतात ना ते तुम्ही या दह्यामध्ये मिक्स केले तरी देखील चालतात, किंवा मग तुम्ही डायरेक्ट फोडणीला दिले तरी देखील चालतात. तर मी फोडणीला देणार आहे मसाले आणि दही मात्र मी असंच फेटून घेणार आहे. जेवढं जास्त फेटलं तर ते चांगलं. आणि बटाटे कसं आहे ना, जर आपण डायरेक्टच शिजवले, म्हणजे पहिले शिजवून घेतले नाहीत आणि नंतर शिजवायला गेलो ना तर दह्याच्या आंबटपणामुळे ना ते बऱ्याच वेळा शिजले जात नाही. म्हणजे टमॅटो एखाद्या वेळेस खूप जास्त झाला किंवा आंबटपणा, म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये जर आंबटपणा जास्त असेल ना तर तुमचा पदार्थ आतमधला शिजायला बराचसा वेळ जातो, किंवा जर तो शिजला ना तरी तो अगदी चवचवीत असा असतो, खूप चांगला अशी त्याची टेस्ट लागत नाही. तर तुम्हाला जो काही आंबट पदार्थ असेल तो एक तर कमी प्रमाणात टाका किंवा मग तो सर्वात शेवटी टाका, म्हणजे आपला पदार्थ थोडासा शिजला की. तर इथे बघा मी कढईमध्ये ना थोडंसं तेल जास्तीचं घेतलेलं आहे, कारण जे आपण बटाटे घेतलेले
ते आपण या तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि तळल्यासारखे करायचे. म्हणजे तळून घेतलेत असे नाही म्हणता येणार, म्हणजे थोडेसे डीप फ्राय, थोडेसे अगदी शॅलो डीप फ्राय जसं म्हणतात ना तसं मी केले. कारण तेल घालायचं म्हटलं तर खूप तेल होतं आणि हे तेल परत उरलं तर मग परत त्याचं काय करायचं, म्हणून मी अगदी थोडंसं तेल घेतलंय आणि याच्यावरती ना हे लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचंय. म्हणजे ते छान असे वरचं जे कोटिंग असतं ना त्याचं ते अगदी छान ब्राऊन कलरचं आणि थोडं थोडं क्रिस्पी पण होतं, नाही त्याच्यामुळे ते टेस्ट लागते खायला. तर आता फोडणीला मी 2 लवंग घेतलेत, एक हिरवी वेलची घेतली, एक दालचिनीचा तुकडा आहे आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही फोडणीला तुम्हाला जिरं हवं असेल तर जिरं देखील म्हणजे टाकू शकता. मी जिरं याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये. थोडासा हिंग मी टाकणार आहे आणि याच्यामध्ये थोडीशी हळद, म्हणजे मसाल्यांमध्ये आहे ते, त्याच्यामध्ये ही लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे आणि लाल मिरची ही कमी तिखटाची टाकलेली नाहीये. धना पावडर आणि जिरा पावडर असं दोन्ही पण मी मिक्स करून घेतलेलं आणि अर्धा चमचा मी गरम मसाला याच्यामध्ये ऍड केलाय. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये ना आपण जे बटाटे जे फ्राय करून घेतलेले ते याच्यामध्ये ओतून घ्यायचा. मसाला सगळीकडनं मिक्स झाला की मग आपण ना याच्यामध्ये अगदी थोडंसं, म्हणजे अगदी पाव पेला तुम्ही म्हणाल तेवढंसं पाणी टाकायचं, म्हणजे मसाला जळला नाही पाहिजे त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यानंतर आपण मग याच्यामध्ये दही ओतून घेणार आहोत आणि दह्याबरोबर थोडंसं दह्याचं जे भांडं होतं ते क्लीन होण्यासाठी म्हणून मी थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मग हे पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं. त्याच्यानंतर सर्वात शेवटी मग तुम्ही याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करा आणि एक जवळपास 7 ते 8 मिनिटासाठी हे मंद गॅसवर तुम्हाला शिजवून घ्यायचंय. जेवढं हे छान मुरेल तेवढी याची टेस्ट खूप छान येईल आणि ना वरती जेव्हा तरी येते ना, जे ऑइल असतं त्याची मस्तपैकी असं लाल लाल असं तवंग येतो तेव्हा ते दिसायला अगदी खूप छान दिसतं आणि अगदी टेम्पटिंग असतं की कधी एकदा खातो असं होत असतं. तर आता आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आपण काय करायचंय, हे जे बॅटर आपल्याला तयार करायचं ते मिक्सरला लावून घेणार आहे. आणि मी मिक्सरला लावताना काय करते, अर्ध वाटून घेते. मी डाळ फक्त सेपरेट वाटते आणि जे तांदूळ असतं त्याच्यामध्ये मी जे धणा आहेत आणि जे मेथी आहेत ते थोडं ऍड करते आणि जवळपास 3-4 वेळेस माझं मी थोडं लावून घेते. मी खूप जास्त अगदी म्हणजे एकत्र सगळं लावायला जात नाही. आणि मी जेव्हा कधी भिजत घालते ना तेव्हा पण ते वेगवेगळं घालते आणि जेव्हा वाटते ना तेव्हा पण मी वेगवेगळं वाटते. इथे बघितलं बघा, मी ते थोडं घेतलंय बघा. थोडेसे मेथी घेतले, थोडेसे धणे घेतलेत आणि थोडीशी उडदाची डाळ घेतली. तुम्ही जे काही घ्याल, उडदाची डाळ किंवा मग तांदूळ, तर ते थोडंसं घ्या आणि मेथी आणि धणे ते थोडेसे घ्या. आणि जे आपला जो राईस आहे ना तो आपण आहे ना तांदूळ जेव्हा लावू ना त्याच्यामध्ये ऍड करून आपल्याला लावायचं. तर इथे आपले दम आलू बघा छान तयार झालेत. बाजूने त्याला तरी सुटली, छानपैकी तेल देखील सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान असा शिजलाय. आणि दह्याचा मसाला असला ना की खूप जास्त असा वेळ लागत नाही त्याला, तो अगदी पटकन होतो. आता याच्यामध्ये ना सर्वात शेवटी आपल्याला ऍड करायची ती थोडीशी कसुरी मेथी, त्याने टेस्ट अगदी छान येते. आणि मी वरून याच्यामध्ये थोडीशी आपली जी हिरवी कोथिंबीर असते ती पण याच्यामध्ये ऍड करते. आणि आत्ता तुम्ही बघा की ग्रेव्ही किती छान मस्त दिसते, म्हणजे अगदीशी भूक नसेल ना तरी पण भूक लागेल अशी एकदम छान दिसते. तर ही आता झालेली आहे. थोडीशी मिक्स करते आणि परत एक 2 मिनिटासाठी फक्त ठेवणार आहे. आणि आपली भाताबरोबर म्हणजे जिरा राईस वगैरे असेल किंवा गरम गरम चपात्या असतील, रोट्या असतील गरम गरम ना, त्याच्याबरोबर खाण्यासाठी अगदी छान लागते ही भाजी. आणि तुम्ही याला काश्मीरी दम आलू पण म्हणू शकता. म्हणजे आता मी बऱ्याच वेळा ज्या रेसिपी बघते त्याच्यावरनं याचं नाव काश्मीरी दम आलू पण आहे, बऱ्याच वेळा म्हटलं जातं याला. तर आता आपण जे पीठ केलेलं ते सगळं मी मिक्स करून घेतलंय बघा. खूप छान अगदी फेटून घेते मी व्यवस्थित, म्हणजे सगळं एकत्र मिक्स होईल, कारण मी वेगवेगळं सगळं वाटलेलं आहे. आणि मी ना आता हे जेव्हा ठेवते ना, जेव्हा पीठ, म्हणजे मी कधीही पीठ ठेवते ना तेव्हा ते मी एकाच भांड्यात ठेवत नाही, मी ते 2 भांड्यात ठेवते. म्हणजे गरमी असो किंवा मग थंडी असो किंवा मग पावसाळा असो, मी ते 2 भांड्यातच ठेवते. 2 भांड्यात ठेवल्यामुळे काय होतं ना, एकत्र पीठ येण्यासाठी ना खूप जास्त वेळ लागत नाही. कारण मग बऱ्याच वेळा थंडीत वगैरे कसं होतं किंवा पावसाळा वगैरे असेल तर असं होतं ना की पीठ लवकर येत नाही, म्हणजे नक्की 8 वाजले तरी देखील पीठ येत नाही. तर जास्तीचं पीठ असल्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. तर आपण काय करायचं, मी असं 2 याच्यामध्ये थोडं पीठ ठेवते, म्हणजे ते लवकर पीठ येतं. म्हणजे जवळपास माझं 4 वाजता 3-4 वाजता पीठ येऊन पण जातं. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला पावसाळा किंवा हिवाळा असेल, खूप जास्त असं वाटत असेल, तर तुम्ही ना याच्यामध्ये थोडासा अर्धा कांदा कापून याच्यामध्ये टाकायचा आणि कांदा ना वरतीच ठेवायचा, म्हणजे खूप आतमध्ये असं बुडवायचं नाही.
जसं जसं तुमचं पीठ येईल ना तसा तसा कांदा आतमध्ये बसला जातो आणि मग आपलं पीठ सकाळी तुम्हाला तयार मिळेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता मला थोडेसे कडधान्य भिजत घालायचे, म्हणजे वाटाण्याची उसळ करायची, त्याच्यासाठी सफेद वाटाणे मी भिजत घालते. आणि पीठ बघा मी ठेवलेलं आहे, अशाच पद्धतीने मी नेहमी ठेवते आणि अशा पद्धतीने तुम्ही पण ठेवून बघा. पीठ पण लवकर येईल आणि उतू पण जाणार नाही. आणि ज्यांचं लवकर येत नाही त्यांच्यासाठी आणि लवकर येण्यासाठी मी टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी याच नोटवर एंड करते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये भेटते आणि छान छान अशा कमेंट करायला तर विसरू नका. कारण जसं मी म्हणते, कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते की मी छान छान ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.